संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज आळंदीतून पंढरपूरकडे प्रस्थान करणार। वारकरी मोठ्या संख्येनं दाखल होण्यास सुरुवात। संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आज पिंपरी चिंचवडकडे मार्गस्थ होणार। देहू फाटा येथे पोलिसांचा मोठा पोलीस बंदोबस्त तैनात। पालखी सोहळ्यासाठी देहू आणि आळंदीत लाखोंच्या संख्येनं भाविक दाखल। वारकऱ्यांच्या जेवणासाठी पत्रावळी बनवण्याच्या कामाला वेग। पालखी सोहळ्यानिमित्त पुणे शहरातील वाहतुकीत बदल। उद्या दुपारी 2 नंतर शहरातील अनेक मुख्य रस्ते बंद राहणार। मातोरीतील दगडफेक प्रकरणी शिरूर कासार बंदची हाक। ओबीसी समाजाच्या वतीनं कडकडीत बंद। पुढील 4 दिवस पावसाचा जोर वाढणार। पावसाला पूरक वातावरण। पुणे वेधशाळेचा अंदाज। कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला। मुसळधार पावसामुळे राजाराम बंधारा पहिल्यांदाच पाण्याखाली। मालवणमध्ये 3 घरांवर वडाचं झाड कोसळलं। लाखोंचं नुकसान। सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। हिंगोलीतील ब्रह्मपुरी गावातील शाळेच्या वर्गखोल्यांची दुरवस्था। वादळामुळे उडाले पत्रे। तात्काळ दुरुस्ती करण्याची पालकांची मागणी। नंदुरबारमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन। आंदोलकांकडून 20 मागण्या पूर्ण करण्याचा आग्रह। वाशिमच्या कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीत हरभऱ्याच्या दरात घसरण। हरभऱ्याचे दर 300 रुपयांनी घसरले। पुण्यात झिका व्हायरसचा शिरकाव। पालिकेकडून 3000 घरांचं सर्वेक्षण। चिपळूणमध्ये वेश्या व्यवसाय प्रकरणी पोलिसांची कारवाई। 2 महिलांसह 2 पुरुषांना घेतलं ताब्यात। बुलढाण्याच्या गिरडा गावात बिबट्यांचा धुमाकूळ। 1 मादा आणि 1 नर बिबट्या पिंजऱ्यात कैद। मातोरीतील दगडफेक प्रकरणी 29 जणांविरोधात गुन्हा दाखल। सध्या गावात एसआरपीच्या तुकडीसह 60 पोलीस तळ ठोकून। छत्रपती संभाजीनगर शहरातील 48 इमारती धोकादायक अवस्थेत। गौतम नगरातील 1 इमारत पालिकेकडून जमीनदोस्त। धाराशिवमध्ये रिक्षा संघटना आक्रमक। विना परमिट रिक्षा वाहतूक बंद करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकाऱ्यांना घेराव।